म्हणणं एवढंच आहे की घटनेमध्ये 36व्या क्रमांकामध्ये 342व्या कलमानुसार जे धनगड नावाची जी नोंद आहे, जी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, त्याच्यामध्ये एक तर राज्यामध्ये इथल्या सरकारनं आम्हाला या ठिकाणी धनगड असलेला व्यक्ती दाखवावा, अन्यथा त्याच्यामध्ये बदल करून त्यामध्ये धनगरातील जे लोक आहेत महाराष्ट्रातील त्या लोकांना एसटीचे दाखले देण्याचं काम इथल्या सरकारनं करावं। आम्हाला या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस टाईमच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे की तिथलं सरकार हे आमच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला मध्ये काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल ना भाजपाचा असेल, सगळ्याच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला जी फसवाची भूमिका घेतलेली आहे, तिथल्या फसवाच्या भूमिकेला धनगर समाज येणाऱ्या काळामध्ये बळी पडणार नाही। आमची या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम धनगरांना विनंती आहे। मी पाठीमागे सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून एक लाईव्ह करून सांगितलं होतं की 2024च्या अगोदर जर धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तरच मिळू शकतं, अन्यथा झालेल्या येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, मतापुरता प्रत्येक पक्ष वापर करेल आणि पुन्हा मात्र धनगराला आरक्षण मिळणार नाही, ही आमची भूमिका होती। आता सुद्धा धनगराच्या महाराष्ट्राच्या तमाम युवकांना माझी हात जोडून विनंती आहे, जर तुम्हाला इथून पुढच्या काळातला लढा जर तीव्र करायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुमची शेळ्या, मेंढरं, घोडी, कोकरी, कोंबड्या हे सगळं घेऊन तुम्हाला मुंबईवर जावं लागेल। पाठीमागच्या लाईव्ह मध्ये सुद्धा मी बोललो होतो की जर सरकारचं या नाक दाबायचं असेल, विरोधी पक्षाचं नाक दाबायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने जावं लागेल आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची चळवळ येणाऱ्या काळामध्ये धनगराच्या तरुणांनी ही गतिमान करा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राजकीय पक्ष कुठलाही असू द्या, सत्ताधारी असू द्या, विरोधक असू द्या, यांच्या पायाखालची वाळू जर घसरावायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन तुम्हाला आम्हाला ताकदीने उभा करावं लागेल। आणि महाराष्ट्रातल्या तमाम धनगराच्या नेत्यांना माझी विनंती आहे की येणारी जी निवडणूक आहे याची जी बात करेल आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय जो कोणी पुढे घेऊन जाणार असेल त्याच्या पाठीमागे येणाऱ्या काळामध्ये हा धनगर समाज जाईल। आणि नेत्यांनी सुद्धा आता समाजाला गृहीत धरू नका, हे आंदोलन सर्वसामान्य धनगराच्या पोराच्या हातामध्ये आंदोलन जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा येणाऱ्या काळामध्ये ही आम्ही ठरवू आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य धनगराच्या वाड्यावर, वस्तीवर जाऊन घोंगडी बैठकाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या मनामध्ये एक परिवर्तनाची लाट निर्माण करू आणि मुंबईच्या दिशेनं हा लढा आमचा जाणार आहे, एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। नेमकं धनगर समाज एकत्रित का येत नाही आणि धनगर समाजात ज्या पोट जाती आहेत त्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या विभागल्या गेलेत, तर या धनगर समाजामध्ये जी फूट आहे ती एकत्रित होऊन लढा का उभा होत नाही? आमचं एवढंच प्रामाणिक म्हणणं आहे की जाती, पोट जाती हे गोष्टी सगळ्या मान्य आहेत, पण आजची जी शिकलेली पिढी आहे ही शिकलेली पिढी हटकर, खुटेकर या बाकीच्या गोष्टी आम्ही आता सोडून दिल्या आहेत। सारा धनगर एक पिवळ्या झेंड्याखाली आम्ही एकत्र येऊन राजे मल्हारराव होळकर असतील, राजे यशवंतराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील यांच्या विचारांचा वारसा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत। आमच्यामध्ये जे जाती, पोटजाती पाडण्याचं जे परंपरागत काम कोणी केलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही पिवळ्या झेंड्याखाली एकत्र येऊ आणि धनगर आरक्षणाची लढाई निश्चितपणाने एकत्र लढू। आणि तुम्ही सांगितलेला प्रश्न की धनगर आरक्षणाचा प्रश्न एवढ्या दिवसापासून मांडून सुद्धा का वारंवार मागे पडतो, तर इथं काय झालं, एखाद्याला आमदारकी द्यायची, एखाद्याला खासदारकी द्यायची, एखाद्याला महामंडळ द्यायचं, एखाद्याला नगरसेवक करायचं आणि त्याला ती सत्ता देऊन तिथंच थांबवायचं। तर आम्हाला एक आमदारकी, एक खासदारकी, एक मंत्रिमंडळ नको आहे, आम्हाला धनगराच्या पोरांना 2.5 कोटी धनगरांना हातामध्ये एसटीचा दाखला पाहिजे आणि इथून पुढची लढाई आमच्या आमदारकीसाठी, खासदारकीसाठी नसेल तर आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एसटी आरक्षणाचा दाखला पडला पाहिजे, यासाठीचा आमचा लढा असेल। आणि हा लढा जोपर्यंत महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी धनगरांना एसटी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। कुठल्या नेत्याच्या, कुठल्या पक्षाच्या आश्वासनाला आम्ही आता बळी पडणार नाहीत। 2024च्या लोकसभेच्या अगोदर इथल्या सरकारला माझी विनंती आहे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील ना दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील ना आदरणीय अजितदादा पवार असतील, आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही धनगरांना एसटीचं आरक्षण द्या। तुमची हत्तीवरनं मिरवणूक हा धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये काढल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही आरक्षण देण्याची भूमिका नाही घेतली तर धनगर समाज 2024च्या विधानसभेला, लोकसभेला धनगराची ताकद काय आहे आणि सत्ता आणायची का सत्ता घालवायची हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। देशाचे पंतप्रधान मोदी साहेब सोलापुरात येऊन धनगर समाजावर अन्याय झाला असं म्हणणारे आज धनगर समाजाला 10 वर्ष झाले का विसरले कशामुळे? आदरणीय
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं देशामध्ये चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. आदरणीय पंतप्रधानांना, आदरणीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की फक्त निवडणुकीपुरतं आम्हाला आश्वासन देऊ नका. आपलं काम चांगलं आहे, आपण विकास करताय, आम्ही अभिनंदन करतो तुमचं त्या गोष्टीचं. पण धनगरांना गेल्या 70 वर्षापासून जे फसवण्याचं काम इथल्या राजकीय पक्षांनी त्यांच्या कपाळावर मारून घेतलंय, पण ते सुद्धा पाप तुम्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल ना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार असेल, अगोदरच्यांनी तर फसवलं आम्हाला, पण तुम्ही सुद्धा फसवण्याचं पाप करू नका. धनगराचं हे पुण्य वाटून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो धनगर समाज ज्यांनी आजपर्यंत आम्हाला फसवण्याचं काम केलंय, ह्या समाजाला तुम्ही एसटीचा दाखला द्यावा, एवढीच विनंती आम्ही आदरणीय पंतप्रधानांना, आदरणीय मुख्यमंत्र्यांना करतो. कारण अगोदरच्यानं फसवलं म्हणून आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं, पण तुम्ही आमचा जर भरमनिराश करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सुद्धा वेगळी पावलं या महाराष्ट्रामध्ये उचलावी लागतील. ह्याच्या पुढे सामान्य धनगर समाजातील युवक या मोर्चा किंवा आंदोलनाची दिशा कशी ठरवणार? येणाऱ्या काळामध्ये आमची बैठक, एक महाबैठक लावायचं निवेदन चालू आहे. पुण्याला किंवा मुंबईला होईल, पण आज आमच्या घोंगडी बैठका, धनगर समाजाच्या वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळे नेते असतील, त्यांच्या पद्धतीनं बैठका चालू आहेत. येणाऱ्या काळामध्ये आमची सगळ्यांची पुणे किंवा मुंबई या ठिकाणी 2-4 दिवसामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन ही बैठक होईल आणि आमचा समाज मुंबईच्या दिशेनं धनगर आरक्षणासाठी निघेल. आणि येणाऱ्या काळामध्ये आमची मेंढरं असतील, शेळ्या असतील, गुरं असतील, जनावरं असतील, कोंबडे असतील, हे सगळं घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. मग सरकारनं ठरवायचं आहे धनगरांना आरक्षण द्यायचं आहे का धनगराचा हा जो महापूर आहे तो महापूर मुंबईमध्ये सामावून घ्यायचा आहे. पण येणाऱ्या काळामध्ये एवढंच सांगतो, ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर चालायला निघू त्यावेळेस आम्हाला कुठल्या आमदारकीची, खासदारकीची किंवा मंत्रिपदाची अपेक्षा ठेवून आम्ही जाणार नाहोत. आम्ही फक्त धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला निघाला पाहिजे, हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळं हे सरकारला एकतर आरक्षण द्यावं लागेल, नाही तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, एवढंच आपल्याला सांगतो. चौंडी ते उपोषण झालं धनगर समाजाचं आरक्षणाबद्दल, तरी सुद्धा कोणी सत्तेमधला मंत्री किंवा कोण मोठ्या पदावरचा व्यक्ती आला नाही आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते का धनगर समाज? निश्चितपणानं आमचं एवढंच म्हणणं आहे की या राज्यामध्ये कमीत कमी लोकसंख्या असलेला किंवा जास्तीत जास्त लोकसंख्या असलेला त्या पदावरती आपण ज्यावेळेस बसतो मुख्यमंत्री पदावरती, तर त्यावेळेस या जनतेचा मायबाप म्हणून सरकार आपण त्यावेळेस बघत असतो. तर या राज्यातला सर्वसामान्य माणूस असू द्या किंवा सगळ्यात श्रीमंत माणूस असू द्या, सगळ्यात कमी लोकसंख्येचा माणूस असू द्या किंवा सगळ्यात जास्त लोकसंख्येचा समाज असू द्या, ह्या प्रत्येकाला न्याय देण्याचं, प्रत्येकाला पोटाशी लावण्याचं काम त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचं असतं. तर आमचं सुद्धा म्हणणं आहे की ज्यावेळेस आमचे समाज बांधव चौंडीला बसले, त्यावेळेस बारामतीला आंदोलनाला बसले, त्यावेळेस राज्याचा कुठलाही एखादा व्यक्ती त्या ठिकाणी गेला नाही, फक्त गिरीश महाजन साहेब गेले आणि आदरणीय राम शिंदे साहेब गेले सरकारच्या वतीनं. तर आमची विनंती एवढीच आहे की धनगरांना तुम्ही सोप्यावर घेऊ नका, कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचं मतपेटीतून रूपांतर झाल्याशिवाय हे तुम्हाला लक्षात येणार नाही. कारण हा जो समाज आहे हा भोळा बाबडा समाज आहे, एकदा आश्वासन दिलं की त्याच्या पाठीमागे जाणारा समाज आहे. पण आताची पिढी ही सोपी राहिली नाही. राजकीय पक्षांना आमचं आव्हान आहे या चॅनलच्या माध्यमातून की ही पिढी सोपी राहिली नाही. जर आम्हाला न्याय कोण देईल, त्या व्यक्तीच्या पाठीमागे, त्या पक्षाच्या पाठीमागे जायची आमची भूमिका असेल. त्यामुळं सरकारनं आम्हाला सोप्यात घेऊ नये, हलक्यात घेऊ नये. हा धनगर झेपणारा नव्हं, येणाऱ्या काळामध्ये त्याची ताकद तन पडसाद तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मागण्या हे सरकारनं मान्य नाही केल्या तर पुढचं पाऊल काय राहील? राज्यभरातल्या धनगर समाजाला एकत्रित करून धनगर समाजाच्या माध्यमातून एक वेगळी दिशा 2024 वर्ष धनगराच्या आयुष्यामध्ये आणि धनगराच्या भविष्यामध्ये एक क्रांतिकारक निर्णय आणणारं राहील, एवढंच सांगतो. आणि सरकारला आणि महाराष्ट्राला आणि देशाला, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे, धनगर समाज हा फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राची सत्ताच नाही तर देशाची सत्ता बदलण्याचं काम हे धनगर समाजामध्ये ताकद आहे. कारण का म्हणतोय हे मी, तर जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत, अरबी समुद्रापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत संबंध देशामध्ये सगळ्यात मोठी समाज असलेला, हे कॅमेऱ्याच्या पुढे बोलतोय, ऑन कॅमेऱ्याच्या पुढे एका चॅनल पुढे बोलतोय की या देशातली सगळ्यात मोठी जमात ही धनगर समाज आहे. त्यामुळं महाराष्ट्राची सत्ता सोडा, पण येणाऱ्या काळामध्ये देशाची सत्ताची सूत्र बदलण्याची ताकद हे धनगर समाजामध्ये, त्याचे परिणाम 2024च्या निवडणुकीमध्ये सरकारला भोगल्याशिवाय राहता येणार नाही, एवढंच सांगतो.